अगदी साध्या सोप्या पद्धतीने आज मी भेंडीची भाजी करणार आहे. इथे भेंडी पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे. आता एका कोरड्या रुमालवरती किंवा जो कॉटनचा कपडा जो आपण किचनमध्ये वापरतो त्याने स्वच्छ भेंडी पुसून घ्यायची आणि त्याचे छोटे छोटे काप करून घ्यायचे. जसे तुम्हाला हवे तसे जाडे किंवा पातळ हवे असतील तर तसे करून घ्यायचे. तेलात सुरुवातीला जिरे मोहरी हळद टाकून त्यावरती भेंडी थोडी परतून परतून घ्यायची. इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की भेंडी टाकल्या तर लगेच मीठ नाही घालायचं आणि तिला झाकूनही नाही ठेवायचं. तिला असंच उघड्यावरती परतून परतून घ्यायचं. जर तुम्ही लगेच झाकण ठेवलं किंवा त्यात मीठ घातलं तर ती चिकटच होणार. त्यातली जी तार असते ती जाणार नाही. जोपर्यंत तुम्हाला वाटत नाही की त्याचा चिकटपणा गेला आहे तोपर्यंत ती परतून परतूनच घ्यायची आणि त्यानंतर त्याच्यामध्ये जिरे धने जिरे पूड घालायची. इथे तुम्ही बघू शकता की भेंडीचा बऱ्यापैकी चिकटपणा किंवा जी तार असते ती पूर्णपणे गेलेली आहे. तर आत्ता या स्टेजला मी मीठ घातलं आहे, धने जिरे पूड घातली आहे, कलरसाठी कश्मीरी लाल मिरची पावडर घातली आहे आणि त्यानंतर मी चाट मसाला घातला आहे. चाट मसाल्याने या भेंडीच्या भाजीला खूप छान चव येते. कधी कधी तुम्ही आमचूर पावडरसुद्धा घालू शकता, पण दोन्ही एकाच वेळेला नाही घालायची. कधी आमचूर पावडर घालायची तर कधी चाट मसाला घालायचा. तर इथे तुम्ही बघू शकता की भेंडीची भाजी शिजली आहे. मी अजिबात झाकण ठेवलं नाही आहे. अशी झाकण न ठेवता शिजवून घेतली आहे आणि ही भाजी इतकी छान लागते की लहान मुलं ही सगळी संपवून टाकतात. तर आजच्या भेंडीची भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि फॉलो